नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी योजना अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत RT ॲडमिशन 2025-26साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे करण्यासाठी सुरू झालेले आहेत। तर या अर्जासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत, त्यासाठी महत्त्वपूर्ण अटी काय दिलेल्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी काय काळजी घ्यावी लागणार आहे की जेणेकरून आपला अर्ज हा बाद होणार नाही आहे। तर बरेचसे ॲप्लिकंट्स काय करतात की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याचशा चुका करतात, त्यामुळं आपला नंबर लागत नाही आहे, लॉटरीमध्ये नाव येत नाही आहे, आपला अर्ज बाद होतो आहे, त्या कारणाने तुमचे ॲडमिशन होत नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपल्याला सर्च बॉक्समध्ये येऊन RT ॲडमिशन हे सर्च करायचं आहे। त्यानंतर एक नंबरला जी वेबसाईट ओपन होईल RT 25% ॲडमिशन पोर्टल या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला student.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन ही टॅब देण्यात आलेली आहे, म्हणजेच या टॅबवर क्लिक करून आपण ॲडमिशन 2025-26 साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतो। पण आपल्याला या व्हिडिओमध्ये पालकांसाठी काय महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत RTने ते पाहायच्या आहेत। RT प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा, म्हणजेच आपला अर्ज हा बाद होणार नाही। पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। त्यानंतर आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा। एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाहीये। 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10च शाळा निवडाव्यात। अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची पालकांनी नोंद घ्यावी। अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा। एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज करू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत। अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी। अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश अर्ज रद्द होऊ शकतो। तुम्ही माहिती भरताना काही माहिती चुकीची जर टाकली आणि तुम्हाला प्रवेशसाठी तुमचं लॉटरीमध्ये नाव आलं तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो। त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाहीये। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपला अर्ज व्यवस्थित पाहून आपल्याला भरायचा आहे। अर्ज करताना पासवर्ड विसरल्या तो रिकव्हर पासवर्ड या बटनावर क्लिक करून रिसेट करावा। RT 25% प्रवेश 2025-26 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27 जानेवारी 2025 पर्यंत राहील। आपण 27 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतो। दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल। 40%च्या आतमधील जे डिसॅबिलिटी मुली जे असतील ते या डिसॅबिलिटी ऑप्शनचा लाभ घेऊ शकणार नाहीयेत। त्यासाठी 40% आणि त्यापुढील डिसॅबिलिटी ग्राह्य धरण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे। मागच्या वर्षीपर्यंत आपण गॅस बुक हे तुमचा निवासी पत्ता म्हणून जोडत होतो, तर आता निवासी पत्ता म्हणून गॅस बुक हे जमणार नाहीये। जर आपण निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे।
आणि त्यामध्येही आपल्याला पत्ता जो आहे पूर्ण डिटेलमध्ये पत्ता असणं गरजेचं आहे. अर्ज भरताना लोकेशन टाकून चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून ते लॉंगिट्यूड लॅटिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. आपण थोडक्यात पाहूयात की आपल्याला ऑनलाईन प्रोसेस कशी करायची आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन लिंक ही दिसेल, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, लास्ट नेम फिल करायचं आहे, फर्स्ट नेम फिलअप करायचं आहे आणि पाल्याचं मिडल नेम हे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला बर्थ डेट या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चा फिल करून मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून आपल्याला एक मोबाईलवरती युजर आय डी पासवर्ड येईल. तो या ठिकाणी युजर लॉग इन 2025-26 या दोन टॅबमध्ये येथे युजर आय डी आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला ऍप्लिकेशन फॉर्म फिल होईल. आपल्याला बेसिक डिटेल आणि सर्व माहिती भरून अर्ज हा सबमिट करायचा आहे. त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून आपल्याला ठेवायची आहे आणि ज्यावेळेस लिस्ट लागेल आणि आपल्या पाल्याचं नाव येईल त्या ठिकाणी सिलेक्शन लेटर डाउनलोड करून आपल्याला शाळेमध्ये जाऊन अर्ज सबमिट करून आपल्याला प्रवेश हा निश्चित करायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला हे मिळत राहतील. धन्यवाद.